मित्रांनो नमस्कार. एम-पी-एस-सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जी एम-टी-एस-सी एक्झाम झाली होती 6 जानेवारीची, त्याची काही प्रश्न उत्तरे आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. शिफ्ट फर्स्ट, शिफ्ट सेकंड आणि शिफ्ट थर्ड या तिन्ही शिफ्टचे प्रश्न उत्तरे आपल्याकडे पोहोचलेले आहेत. तर ते तेवढं आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत. काही विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून सांगितलेले आहेत, काही व्हॉट्सअपवरती पाठवलेले आहेत, काही टेलिग्रामवरती पाठवलेले आहेत. तर ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि काही प्रश्न उत्तरे रिपीट केल्या जात आहेत. फर्स्ट शिफ्टमध्ये प्रश्न उत्तरे सेकंडमध्ये, थर्डमध्ये किंवा नेक्स्ट डेमध्ये जी एक्झाम आहे त्यामध्ये सुद्धा विचारल्या जात आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला नक्की सर्वांनी लाईक करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल. जर तुम्ही लाईक नाही कराल तर व्हिडिओची रीच वाढणार नाही आणि तो व्हिडिओ इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत जाणार नाही. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. आमचं टेलिग्राम चॅनल, टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. त्यावरती तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळत राहतील. व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल. प्रश्न क्रमांक 1 पाहूत. टिपू सुलतान यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर हैदर अली असं त्यांचं नाव होतं. तर या उत्तराबद्दल मी कन्फर्म नाही आहे. तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी सर्व प्रश्नांची उत्तरे कन्फर्म करून घ्या, जेणेकरून तुमचा मार्क चुकणार नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, गंगाटक हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, गंगाटक ही जी आहे ती सिक्कीम राज्याची राजधानी आहे आणि सिक्कीम हे भारतामधील सगळ्यात कमी लोकसंख्येचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताचे सध्याचे लष्करप्रमुख कोण आहेत? तर एक मराठी व्यक्तिमत्व मनोज मुकुंद नरवणे हे सध्याचे लष्कर प्रमुख म्हणून आहेत. त्यानंतरचा एक प्रश्न बॉडमसवरती आला होता, पदावलीवरती आला होता. तर तुम्ही गणित बुद्धिमत्ता सुद्धा कव्हर करून घ्या. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, CMO. CMO याची फुल फॉर्म काय आहे? तर चीफ मेडिकल ऑफिसर असं CMOचं फुल फॉर्म आहे, असं त्या विद्यार्थी मित्रांनी मला पाठवलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालसा पंथाची स्थापना कोणी केली? तर गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, जय हिंद हा नारा कोणी दिला? तर याचं उत्तर त्या विद्यार्थी मित्रांनी मला सांगितलेलं नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 8, पूर्व पश्चिम घाट कोणत्या पर्वतरांगेत येऊन मिसळतात? तर विद्यार्थी मित्रांनो, जे दक्षिणेला निलगिरी टेकड्या आहेत त्या ठिकाणी पूर्व घाट आणि पश्चिम घाट हे एका जागी येतात आणि त्या ठिकाणाला निलगिरी टेकड्या, निलगिरी हिल्स असे म्हणून ओळखल्या जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, टिपू सुलतान यांची राजधानी कोणती होती? तर विद्यार्थी मित्रांनो, टिपू सुलतान यांची राजधानी श्रीरंगपट्टणम हे होती आणि श्रीरंगपट्टणमच्या युद्धामध्ये टिपू सुलतान यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ताचे काही प्रश्न आले होते. त्यामध्ये नफा तोटा या चॅप्टरवरती 6 प्रश्न विचारले होते. तर मी गणित आणि बुद्धिमत्ता यासाठी काही महत्त्वाचे असे व्हिडिओ तयार केलेले आहेत. त्याची प्लेलिस्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या शेवटी थंबनेलवरती वर आय बटनवरती आणि प्लेलिस्टच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये मी महत्त्वाचे असे गणित आणि बुद्धिमत्ता याचे व्हिडिओ केलेले आहेत, तयार केलेले आहेत. पूर्णपणे शॉर्टकट पद्धतीने मी सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. ते सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. तुम्हाला गणित बुद्धिमत्ता बऱ्यापैकी चांगलीच जमेल. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, शेकडेवाडी. तर शेकडेवाडी या धड्यावरती जवळपास 5 ते 7 प्रश्न विचारले जात आहे. त्यामुळे तुम्ही शेकडेवाडी हा धडा नक्कीच रिव्हिजन करून जा. व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. व्हिडिओसुद्धा मी तिथे अपलोड केलेले आहेत. नक्की तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला बऱ्यापैकी गणित त्यातून चांगलंच जमेल. पूर्णपणे शॉर्टकट पद्धतीने मी शिकवलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सरहद गांधी कोण होते? तर खान गफार अब्दुल खान यांना आपण सरहद गांधी या नावाने ओळखतो. त्यानंतरचा नातेसंबंधावरती 2 ते 3 प्रश्न आलेले होते. तर नातेसंबंध सुद्धा तुम्ही नक्की पाहून घ्या. त्यानंतर बॉडोमस या चॅप्टरवरती 3 ते 4 प्रश्न आलेले आहेत. अत्यंत सोपा असा घटक आहे. बॉडोमस म्हणजे मराठीतून सांगायचं झालं तर पदावली हा घटक आहे. तर तुम्हाला त्यासाठी फक्त एक सूत्र लक्षात ठेवावं लागेल, कंचे भागोबेव म्हणजेच बॉडोमस
ब्रॅकेट ऑफ डिटर्मिनेशन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणजे कंची भागोपयोग या सूत्रानुसार तुम्हाला बॉडमस धडा सोडवायचा असतो. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे तो नीतिशास्त्र या विषयावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जात आहेत. नीतिशास्त्र म्हणजे तुम्हाला काय वाटते, योग्य काय असेल असं तुम्हाला विचारलं जाते. तुमची ओपिनियन तिथे विचारली जाते. तर यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जात आहेत असं सांगितलेलं आहे. तर त्यानंतर सरासरी काढा म्हणजे सरासरी या चॅप्टरवरती, ॲव्हरेज या चॅप्टरवरती 2 ते 3 प्रश्न पडत आहेत. त्यानंतर मिरर इमेज म्हणजे आरशातील प्रतिमा या घटकावरती एक प्रश्न आला होता. त्यामुळे बुद्धिमत्तावरती सुद्धा प्रश्न उत्तरे येत आहेत. त्यानंतर मूलभूत हक्क जेव्हा राष्ट्रीय समितीमध्ये मांडले होते तेव्हाचे जे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आला होता. तर तेव्हा राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते जेव्हा मूलभूत हक्क हे राष्ट्रीय सभेमध्ये मांडले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, कांडला मुक्त बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे किंवा आखातामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे कांडला बंदर आहे ते गुजरात राज्यामध्ये आहे, कच्छ आखातामध्ये आहे. आणि कांडला हे जे बंदर आहे ते भरपूर परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे, तर तुम्ही नक्कीच पाठ करून जा. गुजरात राज्यामध्ये कच्छ आखातामध्ये कांडला हा बंदर आहे. त्यानंतरचा प्रश्न, राणी लक्ष्मीबाई यांचा पराभव कोणी केला? तर इथे जे उत्तर दिलेलं आहे ते चुकीचं उत्तर दिलेलं आहे. तात्या टोपे यांनी पराभव केलेला नाही. तर तात्या टोपे हे त्यांच्यासोबत लढाईला होते, त्यांचे सेनापती होते. तर राणी लक्ष्मीबाईचा जो पराभव होतो एका इंग्रज अधिकाऱ्याने केला होता. त्याचं नाव मला आता आठवत नाही. जर तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल तर त्याचं नाव तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा. त्यानंतरचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेला कोणी मदत केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, जो हिटलर होता त्या हिटलरने आझाद हिंद सेनेला मदत केली होती असं इतिहासामध्ये मी एका जागी वाचलेलं आहे. त्यामुळे याचं उत्तर पर्यायानुसार देता येईल. जर पर्याय जर नसेल तर याचं नक्की उत्तर आपण सांगू शकत नाही. जेव्हा पर्याय आपल्या डोळ्यासमोर असतील त्याचं उत्तर आपण ॲक्युरेटपणे सांगू शकतो. पुढचे प्रश्न पाहूत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे काही प्रश्न होते 6 जानेवारी 2021 मधील MTS या एक्झामच्या फर्स्ट शिफ्ट सेकंड आणि थर्ड मधले, आणि सोबत तुमची आन्सर की सुद्धा दिली होती. तर यातील काही प्रश्नाचे उत्तरे चुकीचे असू शकतात, ते तुम्ही नक्की कन्फर्म करून घ्या. आणि गणित बुद्धिमत्ताची व्हिडिओ नक्की पाहून जा. आणि पोस्ट ऑफिससाठी मी महत्त्वाचे असे काही 14-15 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याची प्लेलिस्ट सुद्धा तुम्हाला मिळून जाईल, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. त्यातून तुमची बरंच अशी मदत होईल. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहिलात. धन्यवाद. व्हिडिओला सर्वांनी जाताना लाईक करून जा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व स्टडी ग्रुपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना हे प्रश्न उत्तरे नक्कीच कळतील. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.